करतो की रेमडेसिवीर सगळं काही नाही आहे, हे लोकांना कुठेतरी कळायला हवं आहे आणि लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. कारण लोक असं जसं काही रेमडेसिवीर द्या, रेमडेसिवीर काही पॅरासिटामॉल नाही आहे की ते दिलं तर ताप बरोबर होईल. इट इज जस्ट वन ऑफ द ड्रग विच इज यूज्ड फॉर कोरोना. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे ऑक्सिजन आहे, आपल्याकडे प्रेडनिसोलॉन देतो आपण, बाकीचे पण टॅबलेट्स वगैरे देतो. त्यामुळे लोकांना मला विनंती आहे की स्वतः तुम्ही डॉक्टर बनवू नका. कारण दुसरं शॉर्टेज आहे का? शॉर्टेज आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटचे गाईडलाईन्स पण आलेले आहे की कुठे वापरायचं आहे. 9च्या वर स्कोअर असेल, ऑक्सिजन त्याचं 90च्या खाली असेल तेव्हाच द्यायचं. पण सगळ्यांना वाटतं की सिटी स्कोअर 4 आला तरी डॉक्टरांना सांगतात लिहून द्या आणि डॉक्टर पण लिहून देतात. त्यामुळे आपण काल ऑर्डर काढलेला आहे की कोणत्याच डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन बाहेर घेऊन जाता कामा नाही. परंतु असं आम्हाला कळलं की काही पेशंट डॉक्टरवर प्रेशर आणून ते लिहून घेत आहेत, ते चुकीचं आहे. तुम्ही लिहून जरी दिलं तरी ते रेमडेसिवीर काही बाहेर भेटणार नाही. कारण माझा क्लिअर ऑर्डर आहे की जे 40-45 हॉस्पिटल आहे इन्क्लुडिंग गव्हर्नमेंट, तिथेच रेमडेसिवीर भेटणार, बाहेरच्या मेडिकलला रेमडेसिवीर भेटणारच नाही. त्यामुळे तुम्ही जरी प्रिस्क्रिप्शन लिहून घेतलं प्रेशरमध्ये आणि बाहेर गेलं तर तुम्हाला रेमडेसिवीर भेटणार नाही. आणि कालच एक गाईडलाईन आलेली आहे की रेमडेसिवीरच काही ड्रग ऑफ चॉईस आता नाही राहिलेला आहे. त्यामुळे ऑक्सिजन बाकीचे ट्रीटमेंट आपण देत आहोत, पेशंट बरे होत आहे. त्यामुळे जवळपास आपल्याला नांदेडमध्ये 1400-1500 वायल रोजचे लागणार आहे असं आमचं प्रेडिक्शन आहे. त्यातले 900 ते 1000पर्यंत येत आहेत. त्यामुळे एवढं पण काही क्रंच आहे. आता सगळेच जर मागत असेल, आता सिव्हिलमध्ये 700 पेशंट, GMCमध्ये 300 पेशंट आणि प्रायव्हेटचे 1000, जर सगळ्यांनाच रेमडेसिवीर लागत नाही. कारण आम्हालाही सिव्हिलमध्ये पण जवळपास 100-125 वायल लागतं, परंतु आमच्याकडे पेशंट 350 ॲडमिट आहे. आमचे डॉक्टर आमचं डिसिजन घेत आहेत. तसंच प्रायव्हेटवाल्यांनी पण प्रेशरमध्ये न पडता, कारण लक्षात ठेवा प्रायव्हेट डॉक्टर्सने की तुमचे जादा प्रेशर गव्हर्नमेंट पे राहत आहे. जेव्हा आमचे गव्हर्नमेंटचे डॉक्टर प्रेशर हँडल करतात त्यांनी पण हँडल करावं. त्यामुळे प्रेशर हँडल करून रॅशनलाइज ट्रीटमेंट देऊन पेशंटला ठीक करावं. नुसतं रेमडेसिवीरच्या पाठीमागे नका लागू अशी मी सगळ्यांना विनंती करतो.